सर्वांना नमस्कार। 5 मार्च 2025च्या निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आलेल्या शासन निर्णयानुसार आपण सर्वांनी कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी नमुना भरलेला आहे। त्या नमुना पडताळणीनुसार जे विद्यार्थी अध्ययन क्षमते मागे राहिलेले आहेत त्यांचा आपण विद्यार्थी स्तरनिहाय कृती आराखडा तयार केलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री आणि 4थीचा लेखन या कौशल्यावर आधारित तयार केलेला कृती आराखडा पाहणार आहोत। तर इथं बघू शकता तुम्ही, माझ्याकडे 2 इयत्ता आहेत, त्यामुळे मी इथं इयत्तामध्ये 3रीचा आणि 4थीचा असे 2 विद्यार्थी घेतलेले आहेत। तर सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर इयत्ता अध्ययन स्तर विधान, उपक्रम कृती खेळ, त्यानंतर शैक्षणिक साहित्य, कालावधी आणि निष्पत्ती याप्रमाणे या आराखड्याची विभागणी मी केलेली आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला मी इयत्ता 4थीचा एक विद्यार्थी अध्ययन क्षमतेमध्ये मागे आहे, तो विद्यार्थी। तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय इयत्ता 4थीचा एक विद्यार्थी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो विद्यार्थी आता स्तर क्रमांक 11 मध्ये आहे। स्तर क्रमांक 11 आहे 2 ते 3 शब्द व जोडाक्षर युक्त 1 ते 2 वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। ही क्षमता प्राप्त होण्यासाठी आपण कोणकोणत्या उपक्रम किंवा कृती किंवा भाषिक खेळ घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला जी अध्ययन निष्पत्ती प्राप्त होईल ती या ठिकाणी मी लिहिलेली आहे। तर या स्तरासाठी उपक्रम किंवा कृती व भाषिक खेळ आहेत विरामचिन्हांची ओळख करून घेणे, विरामचिन्ह असलेल्या वाक्यांचा सराव करून घेणे, जोडाक्षरांचे श्रुत लेखन घेणे, वाक्यातील जोडाक्षरे पहा, वाचा व लिहा, दिलेल्या शब्दपट्ट्यामधील जोडाक्षरे लिहा, दादाला प्रश्न विचार, माझ्याजवळ फोन आहे अशा प्रकारच्या वाक्यांचा श्रुत लेखन सराव घेणे। त्यानंतर पुढची अध्ययन स्तर क्रमांक 12। अध्ययन स्तर क्रमांक 12 आहे 2 ते 3 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो। यासाठी अध्ययन कृती आहेत पाठ्यपुस्तकातील स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त सोपी वाक्य सांगणे, ऐकून लिहिलेल्या जोडाक्षरांचे 2 ते 3 वेळा वाचन व लेखन सराव घेऊन त्यातील चुकलेले शब्द शोधून अचूक शब्द लेखनाचा सराव घेणे, विरामचिन्हयुक्त सोप्या वाक्यांचे श्रुतलेखन घेणे। तर यासाठी साहित्य आहे पाठ्यपुस्तक, वाक्य व शब्दपट्ट्या आणि ई साहित्य, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे आपण LED असतील किंवा मोबाईलवरती काही जोडाक्षरयुक्त वाक्य शब्द यावरील वाक्य आणि शब्दांचा सराव घेऊ शकतो। याची निष्पत्ती आहे सोपी वाक्य ऐकून लिहितो। तर यासाठी मी कालावधी दिलेला आहे 5 मार्च ते 30 जून 2025। त्यानंतर आहे स्तर क्रमांक 13 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह 3 ते 4 वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। हा स्तर प्राप्त होण्यासाठी आपल्याला सोपे व छोटे मजकूर असलेल्या स्वरचिन्ह व जोडाक्षरयुक्त वाक्यांचा सराव घेणे, वाक्यातील विरामचिन्हांची ओळख व वाक्यांचे योग्य गतीने लेखन सराव घेणे। तर यासाठी साहित्य आपण हेच वापरू शकतो, पाठ्यपुस्तक, वाक्य, शब्द पट्ट्या, ई साहित्य। त्यानंतर पुढचा जो स्तर आहे तो आहे श्रुतलेखनाकरता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो। ही क्षमता प्राप्त होण्यासाठी आपण अध्ययन कृती घेऊ शकतो। शब्द ऐक व फळ्यावर लिही, 2 ते 3 सोपे व जोडाक्षरयुक्त शब्द व वाक्यांचा श्रुतलेखन सराव घेणे, परिचित शब्द व वाक्यांचा सराव घेणे। आणि यासाठी साहित्य आहे भाषा साहित्य पेटी, वाक्य व शब्दपट्ट्या। याचा कालावधी तेच लिहिलेला आहे मी 5 मार्च ते 30 जून 2025 आणि निष्पत्ती जोडाक्षरयुक्त वाक्यांचे योग्य गतीने लेखन करतो। स्तर क्रमांक, आता इथं बघू शकता तुम्ही, या स्तर क्रमांक 15 वरती एक विद्यार्थिनी आहे, ती इयत्ता 3रीची। 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो।
ही क्षमता प्राप्त होण्यासाठी आपण या ठिकाणी मी ज्या अध्ययन कृती दिलेल्या आहेत या अध्ययन कृतींचा सराव घेऊन या शैक्षणिक साहित्याचा वापर करून यामध्ये वाक्यांचे अर्थ समजून घेऊन लेखन करतो, ही निष्पत्ती प्राप्त होईल। पुढील स्तर क्रमांक 16, 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। हा स्तर प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतोय वाक्य व शब्द याचा श्रुतलेखन सराव घेणे, स्पष्ट आणि शब्दांचा उच्चार व्यवस्थित करणे, आणि इथं साहित्य तेच आहे, शब्दपट्ट्या, गोष्टींची पुस्तके, जोडाक्षर शब्दपट्ट्या, आणि यामधून निष्पत्ती आहे 4 ते 5 शब्दांचा सोपा उतारा आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। हा झाला स्तर क्रमांक 16। त्यानंतर आहे पुढील स्तर क्रमांक 17। स्तर क्रमांक 17 मध्ये 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। हा स्तर प्राप्त होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे जोडाक्षरयुक्त वाक्यांचा श्रुतलेखन सराव घेणे, दिलेल्या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करणे, मजकुराचे किंवा उतार्याचे कंसात 3 ते 4 ओळीचे श्रुतलेखन सराव घेणे, दिलेल्या वाक्यांचे अचूक लेखन करणारा विद्यार्थी जर वर्गात असेल तर त्याचं कौतुक करणे, त्याला विजयी घोषित करणे, आणि त्यानंतर 5वा आहे टायमर सेट करून वाक्य शब्द लेखन सराव घेणे। त्यामुळे विद्यार्थी योग्य आणि गतीत लिहायला सुरुवात करतील। यासाठी शैक्षणिक साहित्य आहे जोडाक्षरयुक्त वाक्य व शब्दपट्ट्या, भाषा पेटी आणि ई साहित्य। निष्पत्ती आहे जोडाक्षरयुक्त वाक्य ऐकून लिहितो। आणि शेवटचा अध्ययन स्तर आहे इयत्ता 3री ते 5वी करता। श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त 4 ते 5 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो। तर या अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी ही शेवटची अध्ययन क्षमता समजपूर्वक लेखन, यामध्ये छोटे संवाद, स्पष्ट उच्चाराचे संभाषण, सादरीकरण घेणे, शब्दकोड्यांचा खेळाचा सराव घेणे, तसेच विविध विरामचिन्हयुक्त वाक्यांचा लेखन सराव घेणे, शिक्षकांनी सांगितलेले शब्द व चिन्हे वाक्यात दर्शविणे, लेखन केलेल्या वाक्यांचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी प्रश्नोत्तरे सराव घेणे। आणि ही क्षमता प्राप्त होण्यासाठी साहित्य आहे पाठ्यपुस्तक, गोष्टींची पुस्तके, भाषा साहित्य पेटी आणि ई साहित्य, आणि याची निष्पत्ती आहे जोडाक्षरयुक्त वाक्ये विरामचिन्हांसह लिहितो। तर आपण पाहू शकतो, तर अशा पद्धतीने आपण या स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी या सर्व अध्ययन कृती, उपक्रम, खेळ घेऊ शकतो आणि विद्यार्थी प्रगत करू शकतो। तर या श्रुतलेखनाचे साहित्य रेकॉर्ड आपण आणखी कशा प्रकारे ठेवू शकतो, तर आपण इथं बघू शकतो, मी या प्रकारे विद्यार्थ्यांना 5 मार्चपासून श्रुतलेखनाचा प्रत्येकी रोज 3 ते 5 वाक्य दिलेले आहेत वर्गात, आणि चुकलेले वाक्य त्यांना 5 वेळा 6 वेळा लिहायला सांगितले। तर अशा प्रकारे आपण रेकॉर्ड ठेवू शकतो। आपण या वहीमध्ये विद्यार्थ्यांना दररोज 3 वाक्य देऊन त्यांचे चुकलेले शब्द तपासणे आणि चुकलेले शब्द प्रत्येकी 5 वेळा 3 वेळा लिहायला सांगून त्यांच्या श्रुतलेखनातील चुका कमी करू शकतो। धन्यवाद।